प्रेक्षकांनो, आजचा भाग सुद्धा खूप मजेशीर दाखवलाय त्यांनी. तर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 28 नोव्हेंबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय या प्रतिमा त्या म्हणतात, पूर्णाई अगं फोनवर गप्पा मारूच की आपण, आता फोन आहे ना माझ्याकडे. मग आता या विचारतात की अगं तन्वी कुठे राहिली पूर्णाई. मग पूर्णाजी म्हणतात कल्पनाच्या खोलीत असेल बघ. अस्मिता, ए अस्मिता. अस्मिताला आवाज देतात त्या. मग अस्मिता आणि प्रिया दोघी जणी खाली येतात. अस्मिता म्हणते काय झालं पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात अगं प्रतिमा निघायचं म्हणते. तेव्हा ही प्रिया म्हणते बरं बरं चालेल चालेल निघतोच आम्ही. मग आता ही सायली म्हणते ह्यांना हाक मारू का. आता या प्रतिमा त्या म्हणतात नको नको राहू दे, सांग फक्त त्यांना की मी निघाले म्हणून. मग आता सायलीच्या जवळ जातात. सायलीच्या डोक्यावरून गालावरून असं हात फिरवत तिला म्हणतात की येते बाळा. मग आता हे मधुभाऊ जरा आपुलकीने असे समोर येतात बरं का प्रेक्षकांना आणि म्हणतात तुम्ही पुन्हा इथे याल तेव्हा मी असेल नसेल माहित नाही, पण तसं आपण भेटत राहूच अधूनमधून. मग या प्रतिमा त्या मधुभाऊंना बघून स्माइल करतात. पण लगेच ही प्रिया मधुभाऊंना खोडायचं म्हणून म्हणते माझा आजचा दिवस इतका मस्त गेलाय ना. नाही म्हणजे अस्मिताला भेटलं, तिच्याशी गप्पा मारल्या की माझा दिवस खूपच छान जातो. मग अस्मिता म्हणते सो स्वीट. मग प्रिया म्हणते आई आपण निघायचं का आता. नाही बाबांना न सांगता आलोय ना आपण निघूया आता. मग आता या प्रतिमा त्या पूर्णाजीचा निरोप घेतात. येते पूर्णाई. मग पूर्णाजी म्हणतात परत ये प्रतिमा. मग लगेच प्रिया म्हणते हो नक्की नक्की. मग लगेच त्या प्रतिमा त्याचा हात धरते आणि निघाल्या शेवटी दोघी जणी. पण आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया जरा जास्तीच कॉन्फिडन्स मध्ये आली आता. तिला असं वाटतंय तिने भलता मोठा तीर मारलाय अर्जुनची चिठ्ठी बदलून. या पूर्णाजी बाय असं म्हणतात प्रतिमा त्याला. पण आता इकडे बघा हा अर्जुन बसलाय बाबा, खूप रुसून बसलाय. हा इतका रडतो पडतो ना प्रेक्षकांनो. याचे नेहमीच खूप सुंदर असतात हावभाव. आता तो चैतन्याला म्हणत असतो फाडून टाकली रे चैतन्य, अरे माझी चिठ्ठी फाडून टाकली त्यांनी. माझ्या इमोशन्सची काहीच कदर नाही करे त्यांना. माझ्या भावनांना शून्य किंमत आहे रे चैतन्य. आता तो चैतन्य म्हणतो अरे नाही रे बाबा, अरे अर्जुन गडबड आहे काहीतरी. अर्जुन म्हणतो कसली गडबड, एवढ्या मोठ्या अक्षरात आय लव्ह यू लिहिलं होतं मी, ते वाचण्यात कसली आली आहे गडबड. अरे बाबा त्याच्यापेक्षा त्या माझ्यावर ओरडल्या असत्या तर चाललं असतं, मला आरडाओरडा केला असता तर चाललं असतं, मला जाब विचारला असताना की ती चिठ्ठी का लिहिली मी त्यांच्यासाठी ते पण चाललं असतं मला. पण अरे माझी चिठ्ठी फाडली रे. डस्टबिन, डायरेक्ट डस्टबिन. परत चैतन्य त्याच्या जखमेवर मीठ चोळत म्हणतो अरे यार अर्जुन डस्टबिन म्हणजे खरंच जरा जास्तीच झालं रे. अर्जुन म्हणतो मग तेच तर म्हणतोय मी. चैतन्य म्हणतो पण ना अर्जुन त्या अशा का वागल्या ना ते नक्की कळत नाहीये बघ, काहीतरी कारण असेल रे. अर्जुन म्हणतो हेच कारण आहे रे, त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही रे, मी एक्झिस्टच करत नाही रे त्यांच्यासाठी, मी अस्तित्वातच नाहीये रे. अरे चिठ्ठी फाडली डस्टबिन मध्ये टाकली रे. अरे चैतन्य याचा अर्थ आता त्या निघून जातील रे मला सोडून. इतकी नॉन स्टॉप बडबड करत होता तो. शेवटी चैतन्य म्हणतो ए बाबा ए, अरे अर्जुन जरा सायलेन्स, टोटल सायलेन्स, आता चुप बस तू. अर्जुन पुन्हा बडबड करतो अरे बाबा पण माझ्या चिठ्ठीच्या बदल्यात मला तेच मिळालं ना, टोटल सायलेन्स, काहीच नाही मिळालं रे. चिठ्ठी डस्टबिन मध्ये रे चैतन्य. तो एकच वाक्य तीनदा बोलत असतो. मग आता चैतन्य खूप चिडतो आणि म्हणतो चुप्प बसा अर्जुन, मला ना काहीतरी विचार करू दे, तुझ्या बडबडीमध्ये मला काही सुचत नाहीये. मला समजू दे की सायली वहिनी अशी का वागली, मला कळत नाहीये ती गोष्ट, पण तू जर शांत बसला ना तर माझा मेंदू चालेल, जरा गप्प बस. अर्जुन त्याच्यावरच चिडतो आणि म्हणतो चालतोय ना तुझा मेंदू, मग बोल ना आता, काहीतरी बोल, काहीतरी म्हण. आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन मला जरा, आता अर्जुन पुन्हा म्हणतो विचार करू दे, विचारच करत बस तू, तुझा मेंदू ऐन वेळेवर काहीच चालत नाही. आता खूप चिडतो चैतन्य आणि म्हणतो आता चुप्प बसायचं अर्जुन, इथे खाली बसायचं गपचूप आणि काहीच बोलायचं नाही, इथून पुढे मी आलोच. आता अर्जुन पुन्हा ओरडतो कुठे चाललायस चैतन्य तू, अरे परिस्थिती काय, तू चालला काय, जा बाबा जा, तू पण जा. चिठ्ठी डस्टबिन मध्ये टाकली, पुन्हा तेच वाक्य बोलून तो रडत असतो. प्रिया आता रविराजांना बघते बर का, आता उगाच फॉर्म मध्ये येते जरा आणि म्हणते बाबा तुम्ही आलात, इथेच होतात का, मी तुम्हाला आज खूप मिस केलं हो. मी किती वेळाने बघितलं ना बाबा तुम्हाला, म्हणजे सकाळपासून पहिल्यांदाच दिसले ना तुम्ही मला, खूप मिस केलं मी तुम्हाला. ही जरा जास्ती कॉन्फिडन्स मध्ये आली आहे.
मग रविराज तिचा पचका करत म्हणतात, अगं तन्वी, असं 2-3 तासात कोणी कोणाला मिस करतं का ग? आता प्रिया म्हणते, असं काय करता बाबा, आपण फॅमिली आहोत ना, मग मी तर तुम्हाला मिस करणारच ना. बरं बाबा, मी जरा वर जाते, आराम करते, थकायला झालंय जरा मला. हिला 2-3 तासात थकायला झालंय चिठ्ठी बदलून. लगी आलीच म्हणून गेली ती वरती तिच्या खोलीमध्ये. मग रविराज म्हणतात, काय ग प्रतिमा, हे घरातल्या घरात कोणाला मिस करणं म्हणजे जरा विचित्रच वाटतंय ना. पण काय ग, तुम्ही दोघी कुठे बाहेर गेला होतात का? मग आता या प्रतिमा त्या हळूच म्हणतात, पूर्णाईंकडे. आता रविराज म्हणतात, तरीच तिथे काय उपद्व्याप करून ठेवला हिने अजून? ही प्रतिमा त्या म्हणतात, नाही हो, तिने काही नाही केलं तिथे, ती अगदी व्यवस्थित वागली. तिने अस्मिता सोबत भरपूर गप्पा मारल्या ना, म्हणून तिचा मूड चांगला झाला असेल. रविराज म्हणतात, खरंच का, नक्की? प्रतिमा त्या म्हणतात, हो हो खरंच, पण तिथून निघताना मला वाटत होती भीती, पण तन्वी मनापासनं चांगलं वागायचा प्रयत्न करतीये बरं. मग हे रविराज म्हणतात, बरं ठीक आहे, पण अगं प्रतिमा, आज संध्याकाळी आपल्याकडे सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट आहे, आपल्याला तिथे जायचंय, तू चलणारच ना? मग आता या प्रतिमा त्या म्हणतात नुसतं. आता हे रविराज म्हणतात, प्रतिमा तुला टेन्शन आलंय का? प्रतिमा त्या मानेने नुसतं नाही म्हणतात. मग रविराज म्हणतात, टेन्शन नको घेऊस, या ट्रीटमेंटमुळे तू पटकन बरी होणार आहे. आणि ना तिथे जाताना जरा मला 5-10 मिनिटं माझ्या स्टुडंटकडे काम आहे, ते काम मी आटपेल आणि मग आपण लवकर येऊ. म्हणजे तसं थोडं उशिराच जायचंय आपल्याला, पण काळजी नको करूस, आपण जेवायच्या वेळेपर्यंत लवकर घरी येऊ. मग प्रतिमा त्या ठीक आहे असं म्हणतात. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, चैतन्याने डोकं चांगलं वापरलंय बरं का. सॉरी प्रेक्षकांनो, माझा आवाज जरा आज मध्ये मध्ये ब्रेक होतोय, जरा घसा बसलाय बहुतेक माझा थंडीमुळे. चहा घेते थोड्या वेळाने, अजून छान वाटेल. तसा एकदा झालाय माझा चहा. तर आता चैतन्यराव आलेत खाली, असे जिन्यावरनं खाली येतात, इकडे तिकडे बघतात कोणी आहे नाहीये, आणि बिचाऱ्याने मित्रासाठी त्या कचऱ्याच्या कुंडीत हात घातला. हो, म्हणजे तसं ते कोरडंच दिसतंय डस्टबिन, पण तरी त्याच्यात त्याने हात घातला आणि ती फाडलेले जे चिठ्ठीचे पानं आहेत ना, ते त्याने केले बिचाऱ्याने गोळा आणि त्या खोलीत आणलेत. आणि आता मजा येते प्रेक्षकांनो, पण या अर्जुनची अवस्था बघा. चैतन्य जेव्हा खोलीत जातो तेव्हा ते फाडलेले पानं एकत्र करायला लागतो. मग आता अर्जुन म्हणतो, तू कुठे गेला होतास चैतन्य? तू मिसेस सायलींना विचारायला गेलात का त्या अशा का वागल्या म्हणून? चैतन्य म्हणतो, अरे असं कोणी डायरेक्ट जाऊन विचारतं का अर्जुन? अर्जुन म्हणतो, मग कशाला गेला होता, कुठे गेला होता तू, कोणता तीर मारायला गेला होता तू? तर त्याच्यावरच चिडचिड करतोय. मग आता चैतन्य म्हणतो, हे बघ हे काय आहे? मग आता अर्जुन म्हणतो, काय येते? चैतन्य म्हणतो, सायली बहिणींनी फाडलेले चिठ्ठीचे तुकडे. अर्जुन आता चिडतो आणि म्हणतो, मग हे कशाला घेऊन आला तू इथे? हे तू मला दाखवायला घेऊन आला का? चैतन्य मुद्दाम, की सायलीने माझ्या हृदयाचे कसे तुकडे तुकडे केले, फेकतो की नाही चैतन्य? फेकते आधी. पण आता चैतन्य म्हणतो, जरा थांबशील का बाबा, जरा थांब. आता अर्जुन खूप चिडलेला असतो. चैतन्य म्हणतो, ए अर्जुन, 1 मिनिट इकडे ये, हे बघतो का काय येते? अर्जुन म्हणतो, मला नाही बघायचं, मुद्दाम नको दाखवू मला. चैतन्य म्हणतो, अरे बाबा, हे काहीतरी गडबड आहे इथे, तू बघ तर खरी. हे बघ, तुझ्या प्रेमाचा 2 किलो रवा आणि 3 किलो साखर झाली रे. आता तो अर्जुन म्हणतो, काय? माझ्या प्रेमाचा रवा साखर बघू दे. आता त्याने ते सगळ्या चिठ्ठ्या एक एक गोळा केल्यात बरं का. आणि आता अर्जुन ते वाचायला लागतो, हे काय आहे? 2 किलो रवा, बटाटे, साखर, गूळ, चिंच, काय आहे ह्याच्यात? आता अर्जुनला समजे ना काय गडबड आहे. पण आता चैतन्य म्हणतो, हे काय आहे अर्जुन? आता अर्जुन म्हणते, ए बाबा, तू चुकून सामानाची यादी आणलीये, हे काय केलंय तू चैतन्य? चैतन्य म्हणतो, अरे बाबा, एक्झॅक्टली सायली वहिनींनी जी चिठ्ठी फाडली ना, ते हेच तुकडे आहेत. अर्जुन म्हणतो, नाही रे बाबा, तू चुकून काहीतरी भलताच उचललंय चैतन्य. आता चैतन्य म्हणतो, नाही अर्जुन, त्या डस्टबिन मध्ये हेच तुकडे होते. अर्जुन आता गडबडून जातो आणि म्हणतो, अरे पण मी ठेवलेली चिठ्ठी, त्याचे तुकडे कुठे गेले? अरे मी तर तिथे कपाखाली ठेवली होती ना ती चिठ्ठी, आणि ती चिठ्ठी सायलीने उचलली आणि ती चिठ्ठी फाडली. अरे ही किराण्याची यादी आली आणि मग सायलीने कोणती चिठ्ठी फाडली? अरे माझी लव चिठ्ठी कुठे गेली रे चैतन्य? आता त्याच्यावरून पुन्हा रडायला लागलाय बिचारा. दोघं पण ती किराण्याची यादी बसले टॅली करत. छान दाखवलंय प्रेक्षकांनो आजचा भाग सुद्धा. लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. तर आता बिचाऱ्या अर्जुनची ही अशी गडबड होऊन गेली बघा. आणि आता हिचे बिस्किट राहिले तसेच बिचारीचे. ती बिस्किट डब्यात भरत असते सायली आणि विचार करत असते, ह्यांनी तर माझ्या बिस्किटाचा रंग पण नाही बघितला आणि आकार पण नाही बघितला.
शी बाई आता काय करू मी? गडबडलेला अर्जुन आणि नाराज झालेली सायली. मजा आली बघायला प्रेक्षकांनो, काही म्हणा तुम्ही. कन्फ्युजन खूप छान दाखवलं त्यांनी. तर आता ती सायली ते असे बिचारे बिस्किट पाहिले नाही अर्जुनने म्हणून ते बिस्किट डब्यात भरून ठेवतीये. आता बघा प्रेक्षकांनो, आता हा आला बाबा खाली पुन्हा. आता पण मजा येते. आता याला ती चिठ्ठी सापडायची अर्जुनला. ती चिठ्ठी कुठे गेली ते यांना समजेना. आता ती चिठ्ठी असणारे प्रियाच्या पर्समध्ये, ती कसली सापडते यांना. आता चैतन्य त्याला सांगत असतो दीर्घ श्वास घे आधी. सायली बघते अर्जुनला. आता आल्या आल्या हे दोघंच्या दोघं तिथे शोधाशोध करायला लागतात. चिठ्ठी पडली कुठे. आता सायली म्हणते काही हवंय का तुम्हाला. अर्जुन म्हणतो नाही मला काही नको. आणि आता तिथे शोधाशोध करायला लागतो. आणि आता इकडे पाय तिकडे पाय, त्यांनी बरीच शोधाशोध दाखवली आहे बरं का त्यांनी. आता त्याने ते कपाच्या खाली पाहिलं, ट्रेच्या खाली पाहिलं. चैतन्य पण सोबत हुडकतोय त्याच्या. सायलीला समजे ना याची काय गडबड चालली एवढी अर्जुनची. आता त्या पेपरच्या खाली, त्या टेबलच्या त्या कव्हरच्या खाली सायली पुन्हा विचारते अहो काय शोधताय तुम्ही. अर्जुन म्हणतो काही नाही काही नाही, फार काही नाही शोधत आहे आम्ही. आणि पुन्हा शोधाशोध करताय. ती शोधाशोध खूप मजेशीर दाखवली आहे त्यांनी. आता सायली तिच्या म्हणजे बाजूला ठेवून देते तिच्या हातातलं ताट आणि पुन्हा याच्या मागे येते आणि म्हणते काय झालंय तुम्हाला, काय पाहिजे नेमकं. अर्जुन त्या टेबलाला उचल, खुर्चीला उचल, काय 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 उचलून त्याने पाहिले दोघांनी पण, चैतन्याने आणि त्याने. आता सायली शेवटी म्हणते अहो मला सांगाल का, मी मदत करते ना, तुम्हाला काय पाहिजे. अर्जुन म्हणतो नको नको, तुम्ही कशाला, तुम्ही तुमचं काम करा, जा मी बघतो. सायली पुन्हा विचारते त्याला पण मग एवढं काय हरवलंय तुमचं. अर्जुन म्हणतो काही नाही ते चिठ्ठी. आता चैतन्य त्याच्याकडे रागाने बघायला लागतो. सायली म्हणते चिठ्ठी. चैतन्य म्हणतो चिठ्ठी नाही नाही काही बोलतो का रे अर्जुन, कशाची चिठ्ठी आली. नाही नाही चिठ्ठी नाहीये. अर्जुन पण म्हणतो नाही नाही चिठ्ठी नाहीये. चैतन्य म्हणतो ते ना वहिनी साधा कागद आहे, तो आम्ही शोधतोय. सायली त्या दोघांकडे अशी बघायला लागते गडबडून. अर्जुन म्हणतो हो कागद आहे कागद, नुसता कागद आहे. सायली म्हणते नुसता कागद आहे, कोरा आहे का. अर्जुन म्हणतो नुसता कसा असेल आणि कोरा कसा असेल, त्यात मी लिहिलं होतं. आता तो पुढे बोलणार असतो. आता सायली म्हणते त्याला काय लिहिलं होतं तुम्ही त्यात. नाही म्हणजे तुम्ही एवढं शोधताय म्हणजे महत्वाचं काही लिहिलेलं असेल ना त्यावर. आता अर्जुन आणि चैतन्य दोघे गडबडून जातात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. आता काय सांगणार सायलीला. आता अर्जुन तर रडवेला झालाय, आता काय बोलू मी. अरे देवा, सॉरी प्रेक्षकांनो, पण मस्त मजा आली आज. आता ही सायली म्हणते मगाशी मला एक कागद सापडला होता, काही होतं का म्हणजे तुमचं महत्वाचं. पण त्या कागदावर जुनी वाण सामानाची यादी होती, मी तो फाडून फेकून दिला कागद. तुम्ही तीच यादी तर बघत नाही आहात ना. नाही म्हणजे महत्वाचं काही आहे म्हणून विचारतीये तुम्हाला. आता चैतन्य आणि अर्जुन दोघांना कन्व्हिन्स झालंय, म्हणजे कन्फर्म झालंय की ते यादीच तिने फाडली म्हणून. आता दोघंही एकमेकांना असं डोळ्याने खुणवतात, पाहिलं का यादीच फाडली सायली वहिनीने. मग आता ही सायली म्हणते तुम्ही काही महत्वाचं शोधताय का. अर्जुन म्हणतो हो महत्वाचंच आहे, त्यात मी लिहिलं होतं की एक आता याला काही सुचेना पुढे काय उत्तर द्यावं. शेवटी चैतन्य म्हणतो फोन नंबर. फोन नंबर होता त्यामध्ये एका महत्वाच्या क्लायंटचा. तो फोन नंबर काही केलं सापडतच नाहीये, खूप अर्जंट काम आहे आम्हाला त्या क्लायंटशी, म्हणून आम्ही ती चिठ्ठी शोधतोय. अर्जुन म्हणतो हो बरोबर बरोबर, फोन नंबरच होता त्यात आणि महत्वाचा होता. बरोबर बरोबर. आणि काय रे चैतन्य, काय चाललंय तुझं. ते क्लायंट किती इम्पॉर्टंट होता, फोन नंबर तूच हरवलास, खाल्लीस ना माती. चैतन्य आता म्हणतो काय म्हणालास तू मला, मी माती खाल्ली का. मग अर्जुन म्हणतो नाही तसं नव्हतं म्हणायचं मला, मी ते. आता शेवटी सायली म्हणते तुम्ही इतके अस्वस्थ होऊ नका, महत्वाचा कागद होता ना, मी शोधते ना तुम्हाला, म्हणजे मला सापडला तर मी तुम्हाला आणून देते. आता अर्जुन म्हणतो तुम्हाला सापडला तर. चैतन्य म्हणतो तर. आता दोघंही एकमेकांकडे पाहायला लागतात. अर्जुन म्हणतो बरं सापडला तर ओकेच आहे, आणून द्या मला सापडला तर. तर मंडळी अशा पद्धतीने या अर्जुनच्या चिठ्ठीची अशी बनवाबनवी झाली बघा. मजा आली ना तुम्हाला बघायला. पण आता सायलीने खूप छान आयडिया काढली आहे बरं का. म्हणजे अर्जुनला ती अशी गाणे म्हणून हिंट देणार आहे, म्हणजे प्रेमाचे गाणे म्हणून. पण आता हे तिच्या डोक्यात कसं आलं काय आलं ते बघणं अगदी मजेशीर आहे.
तर आता हे दोघही जण एकमेकांकडे असे बघतात भामट्या नजरेने, काय होऊन बसलं हे सगळं, काही नाही होत्याचं नव्हतं झालं. अर्जुन आपला त्या सायलीला सांगतो, द्या आणून चिठ्ठी सापडली तर. आणि आता दोघेही जण आपापल्या कामाला निघतात. आता रात्रीचा सीन दाखवलाय त्यांनी. सायली आता पुन्हा ते बिस्किट नाही सॉरी, ती जरा तांबे पेले घासतीये वाटतं. तर आता ती विचार करते, मी बदामाच्या आकाराची बिस्किटे बनवली, मी एवढं सगळं केलं, पण तरी सुद्धा यांना काही लक्षातच नाही आलं. प्रेमात पडलेली माणसं सगळी माझ्यासारखी वागत असतील का? अशीच सैरभैर होत असतील का? कसं कळणार मला? इथे जर आई असत्या तर मला त्यांना विचारता आलं असतं की त्या बाबांच्या प्रेमात पडल्या तेव्हा त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं. काय करू, कोणाला विचारू? अरे हा, मधुभाऊ, म्हणजे ते वत्सला काकूंवर खूप प्रेम करायचे आणि अजूनही करतात. त्या काळात वत्सला काकूंवर प्रेम करणारे मधुभाऊ तेच मला आज माझ्या प्रेमाच्या बाबतीत दिशा दाखवू शकतात. त्या काळात प्रेमविवाह करणारे मधुभाऊच आता मला माझ्या प्रेमाची दिशा दाखवू शकतील, असं ती मनातल्या मनात बोलतीये. तर आता इकडे बघा, प्रिया काय खुश आहे ते लव्ह यूचं लेटर बदललं तर. ती आता गाणं म्हणत असते, लल्लल्ला लल्ला लल्लल्ला लल्ला ला ला ला, असं काहीतरी म्हणतीये ती. आता तो येतो नागराजीचा कर्कश आवाज ऐकून आणि म्हणतो, ए चुप चुप गप्प बस, माझ्या कानांवर अत्याचार नको करू हा प्रिया. आता प्रिया लगेच म्हणते, अत्याचार? अहो, उलट तुमचं नशीब समजा. खुद्द प्रिया मधुकर म्हणजे स्वर्गीय सुंदर प्रिया मधुकरांचे स्वर तुमच्या कानावर पडतायत, कारण प्रिया मधुकर प्रचंड खुश आहे आज. नागराज म्हणतो, ह प्रिया मधुकर प्रचंड खुश आहे? कुठे झेंडे फडकवून आली प्रिया मॅडम? नाही म्हणजे एरवी बघावं तेव्हा तोंडावरच पडत असतात तुम्ही. आता खुश आहात म्हणजे काहीतरी यशबिश पदरात पडला असेल तुमच्या. आता लगेच प्रिया म्हणते, काहीतरी जास्ती यश मिळालंय मला, खूप मोठं यश मिळालंय. प्रिया आता अशी उठून उभी राहते. मग नागराज म्हणतो, सांगणार आहेस का आजच मला, का उद्या पेपरमध्ये वाचायचंय मी तू काय झेंडे फडकवलेस ते? मग आता प्रिया म्हणते, मी सायलीला लिहिलेली आय लव्ह यू ची चिठ्ठी बदलून टाकली. अर्जुनने लिहिली होती तिच्यासाठी ती चिठ्ठी. नागराज म्हणतो, अय 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 बाई, तुझ्या या लैला मजनूच्या स्टोरीमध्ये मला काडीचा पण इंटरेस्ट नाही हा प्रिया. माझ्या डोक्यात काय चालू आहे तुला काही कळतंय का? एक तर टेन्शन मध्ये मी, प्रतिमा वहिनीला लवकरात लवकर कसं गायब करता येईल ना याचा विचार करतोय मी. मग प्रिया म्हणते, हो का? हेच मी तुम्हाला कानी कपाळी ओरडून सांगत होते तेव्हा तुमचे तर उपदेशाचे डोस पाजत असतात मला. त्या बाईचा अर्धा मेंदू कधीही ऍक्टिव्हेट होऊ शकतो हे तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी. त्यामुळे तुम्हाला फुल आणि फायनल काहीतरी करावंच लागणार आहे. नाही म्हणजे त्या गोळ्या बिळ्या बदलून पण फारसं काहीही घडलेलं नाहीये. त्यामुळे ते प्लॅन सांगा, विचार करा काय करायचंय पुढे. नागराज म्हणतो, हो ग बाई राणी, तुझे सल्ले माझ्यासाठी फार महत्वाचे मोलाचे असतात ग, म्हणूनच बोलतो मी तुझ्याशी. म्हणूनच मी आता जो प्लॅन करणार आहे ना तो तुझ्या प्लॅन सारखा फ्लॉप होणार नाहीये. आता प्रिया म्हणते, टोमणे मारू नका, चुपचाप प्लॅन सांगा. मग नागराज म्हणतो, सांगेल तुला सगळं डिटेल नंतर, सध्या तू फक्त एक काम कर, कुठून तरी झोपेच्या जालिम गोळ्या अरेंज कर. आता असं म्हणतो नागराज आणि म्हणतो, पुढचं मी सगळं बघतो. प्रिया आता विचार करायला लागते, नेमकं हे काय आहे. आता प्रेक्षकांनो, हे पुन्हा माती खाणार असं दिसतंय मला, कारण त्या झोपेच्या गोळ्या एक तर ती सुमन घेईल, नाही तर ही प्रियाच घेईल. पण आता बघूयात काय काय घडतंय ते. मालिकेमध्ये इंटरेस्ट येतोय हे मात्र खरंय. तर आता रात्रीचा प्रसंग दाखवलाय त्यांनी आणि आज मालिकेतला हा शेवटचा सीन आहे. आता ह्या प्रतिमा आणि रविराज दोघेही रात्रीच्या वेळेला निघालेत. त्या प्रतिमा त्याला न्यायचंय ना कुठे ट्रीटमेंटला. तर रस्त्यामध्ये तर रविराजांनी एके ठिकाणी गाडी थांबवली आहे. जागा जरा ओसाडच वाटली मला, पण असतात काही माणसं असतात अंतरावर. आता रविराज गाडी थांबवतात तेव्हा प्रतिमा त्या विचारतात, इथे का थांबवलीत तुम्ही गाडी? रविराज म्हणतात, अगं तुला म्हटलं ना मी, माझा एक स्टुडंट आहे, त्याच्याकडे एक 5-10 मिनिटाचं काम आहे माझं, मी ते उरकवतो आणि लगेच येतो बाहेर. म्हणजे माझ्या मित्राला जरा लिगल गोष्टीमध्ये मदत करत असतो मी, फक्त हे पेपर द्यायचे बघ त्याच्याकडे, तू येतेस का माझ्यासोबत? प्रतिमा त्या म्हणतात, नको नको, मी येऊन काय करू तिथे, मी इथेच जरा पाय मोकळे करू का? रविराज म्हणतात, अगं त्यात काय विचारायचंय प्रतिमा, कर ना पाय मोकळे, मी लगेच आलो. आता असं म्हणून ते गाडीच्या खाली उतरतात आणि ह्या प्रतिमा त्या सुद्धा गाडीच्या खाली उतरतात. म्हणजे तिथल्या तिथे त्या फेऱ्या मारत असतात बाहेर. तर आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे हे सगळे प्रसंग आहेत ना जरा रात्रीचे दाखवलेत, अंधारातले. तुम्हाला दिसत नसेल तर मोबाईलचा ब्राईटनेस जरा वाढवा. आता प्रतिमा त्या तिथे लांबच ते शेकोटी बघतात आणि अशा झाऱ्या मारताना बऱ्याच वेळा दाखवल्यात त्यांनी. आणि मग अचानक तिथे त्यांना ती आग दिसते.
काही लोक असतात तिथे 4-5 जण, त्यांनी शेकोटी केलेली असते थंडीमुळे. आता प्रतिमा त्या आधीच ती आग बघून खूप घाबरतात. म्हणजे डबल कॉम्बिनेशन पाहायला मिळालंय त्यांना, आग विथ मैपत, जे त्यांच्या आयुष्यात पूर्व आयुष्यात घडून गेलंय. म्हणजे त्यांचा भूतकाळ आठवायला त्यांना जबरदस्त मदत झाली ना मग. म्हणजे काय झालं बघा, अशी आग दिसायला लागते त्यांना आणि असं त्यांनी डायरेक्शन भारी दाखवलंय आणि त्या आगीच्या बाजूलाच एकदम मैपत दिसला त्यांना गाडीच्या खाली उतरताना. आता ते पाहिल्या त्यांचं डोकं खराब होऊन जातं, डोळे फिरतात गरगर आणि त्यांना श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि त्या अचानक ब्लॅक अँड व्हाईट होऊन जातात. प्रतिमा त्या आता मैपतला पाहिल्यावर एकदम सैरभैर होऊन जातात आणि त्यांना ते असं सगळं फ्लॅश आउट होतं की मैपतने त्यांना कशा पद्धतीने मारलंय. म्हणजे त्या मैपतने अतिशय क्रूर आणि निर्घुण पद्धतीने त्यांचा खून करायचा प्रयत्न केला होता ना, ते सगळं प्रतिमा आत्याला आठवतं. प्रेक्षकांनो, किती वाईट आठवणी असतात ना अशा. तर आता तो मैपत त्यांना मारतोय आणि त्या किंचाळतायत, हे सगळे प्रसंग त्यांना आठवत आहेत. आता ते सगळं आठवून या प्रतिमा आत्या आहे ना, त्या असं त्यांना श्वास घ्यायला अनइझी व्हायला लागतं, त्या कसं तरी करायला लागतात आणि त्या अचानक खाली कोसळतात आणि त्यांना बोलताच येत नाही पुन्हा. त्या नुसत्या अशा श्वास कोंडल्यावर कसा आवाज काढतात तसा आवाज काढत असतात आणि त्या आता गाडीच्या खाली अशा पडतात. आणि तिथे जे बाजूलाच मैपतच्या माणसं असतात ना, ते माणसं प्रतिमा आत्याकडे धाव घेतात. काय हो ताई, काय झालं? ते लांबूनच बघतात. या प्रतिमा आत्याला श्वास घेता येत नाहीये ते आणि ते सगळे लोक धावतात त्यांच्याकडे. काय हो ताई, काय झालं? आणि आता ते लोक काही बोलणार तेवढ्यात रविराज पण येतात आणि ते म्हणतात, प्रतिमा काय गो, काय झालं? आणि रविराज पण विचारपूस करायला लागतात, काही त्रास होतोय का तुला प्रतिमा? आता ते माणसं पण म्हणतात, ताई तुम्हाला काही त्रास होतोय का? आणि आता या प्रतिमा त्या नुसतं तिकडे हात दाखवत असतात, पण त्यांना बोलता येत नसतं. रविराज म्हणत असतात, काय होतंय प्रतिमा तुला? काय हे तिकडे, काय दिसलं तुला? काय झालं? आता काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? नाही म्हणजे या प्रतिमा त्या सारख्या तिकडे बोट दाखवत असतात. रविराज म्हणत असतात, काय आहे तिकडे? आणि आता हे रविराज मागे वळून बघणार, तेवढ्यात त्यांनी हा एपिसोड संपवलाय. पण मला नाही वाटत मैपत एवढ्या लवकर एक्सपोज होईल. तर आता ह्या आपल्या रोमॅन्टिक कबुतरांचे गाणे ऐका आता उद्या. आता ही सायली त्याला म्हणते, मी ना तुम्हाला काही गाणं ऐकून दाखवणार आहे, तुम्हाला त्यातनं काय वाटतं ते सांगा. आता ती अर्जुनला, सायली त्याला म्हणत असते की मी मराठी गाणे तुम्हाला गाऊन दाखवते, तुम्ही त्याचा अर्थ मला सांगा. मग आता ती ते गाणं म्हणते, गुणगुणावे गीत आता, काय शब्द मिळू दे थांबना, बोल की चाहूल. ते गाणं ती जवळपास पूर्ण ऐकवते प्रेक्षकांनो आणि हा अर्जुन अगदी मन लावून ते गाणं ऐकत असतो. सायली म्हणते, काय कळलं तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हो कळलं ना मला सगळं. आता तुम्हाला मला सांगायचंय की? अर्जुन सायलीला म्हणतोय की हो, मला सगळं कळालंय. काय वाटतं प्रेक्षकांनो, यांच्या प्रेमाची नैया पार होणार का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता उद्याच्या भागासाठी मी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही सगळे आहात ना, मला कमेंट करून सांगा नक्की. आणि आता भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत घरोघरी आणि LPचा रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका माझ्या आवाजात. धन्यवाद.